माझं नाव सोपान जोंबडे. बरं. आणि किती जमीन आहे तुमच्याकडे? माझ्याकडे 10 एकर जमीन आहे साहेब. बरं. आणि तुम्ही कशी पेरणी करताय? आता पहिले 10 वर्षाच्या आधी पहिले मोठ्या यंत्राने पेरत होतो. हो. मग नंतर कळालं की अच्छा शेजाऱ्यानं आणलं बुवा की बीपीएफ यंत्र आणलं. हो. मग हे पाहिलं आम्ही. मग यानं पेरलं तर काही बाबा म्हणायचे नाही गड्या 1 तास पडीत होते, पेरू नको, तणकट होते, आपल्याला होणार नाही, आपल्याकडे बाया नाही, आपल्याकडे माणसं नाही. हो. पण ज्या वेळेस उत्पन्न काढलं त्यानं तर त्याच्या शेतात जाऊन पाहिलं तर काही इकडल्या तासाले भरपूर शेंगा लागल्या, इकडल्या तासाले भरपूर, चारही तासाले भरपूर शेंगा होत्या फुल. हो. मग याचं कारण काय? मग लक्षात आलं की याला हवा लागते. या हवेमुळे शेंगा भरपूर भरल्या, याच्यावर रोगराई नाही, काय नाही, हे चांगलं येते पीक. बरोबर. हवा लागल्यामुळे हे सगळं पुन्हा बी कमी लागते. या यंत्रानं पेरलं तर बी कमी लागते आणि मोठ्या यंत्रानं पेरलं तर बी जास्त लागते. मग याचा तो एक फायदा आहे आणि पीक भरपूर येते. मग याचा तो एक फायदा आहे. त्याच्यामुळं फवारणी करायला जायचं असलं तर आपल्याला सापाची भीती लागते. मग सापाची भीतीने लागते, मोठ्या यंत्राच्या याच्यात जाता येत नाही. याच्या याच्यात काय होते, 1 तासाची जागा रिकामी राहते. बरोबर. त्या तासाच्या रिकाम्या जागेने जाऊ शकते माणूस. फवारणी करायची असली तर इकडे 2 तास येतात आणि इकडे 2 तास येतात. बराबर 4 तास त्या माणसाच्या हाताखाली येतात. शिल्लक तास येत नाही. परत कल्ला तर डबल तसेच 2 तास बरोबर. येतात. एकही तास राहत नाही, एकही झाड राहत नाही, कोणती रोगराई राहत नाही. कीड सगळी मरून जाणार. त्याचं सगळं क्लिअर काम होणार. उत्पन्नात घट होणार नाही, उत्पन्न वाढणार. याच्यासारखं तुमचं यंत्र आता किती वाढलं उत्पन्न? म्हणजे माझं पहिले किती यायचं आणि नंतर किती पहिले यायला? उत्पन्न फक्त 4 पोती. हा. 4, 6, 4, 6 असं होतं. हा. आता 10 पोत्या लोक गेलेले आहे. बरं. 10 आता पोते सोयाबीन तुम्ही 10 घेता. म्हणजे पोती तुम्हाला 3-4 क्विंटल पर एकरी वाढलेलं आहे साहेब. उत्पादन जास्त येतं. हो. हे पेरत असताना काही अडचणी येतात का? काही त्याच्यावर तुम्ही मात कशी करता समजा आल्या तर? साहेब याच्यावर फक्त एकच आहे, जर पाऊस आला, हा. समजा जर पाऊस जास्त झाला तर हा. त्यानं थोडं पेरता येत नाही, जरासा वापसा झाला शिवाय पेरता येत नाही. बरं. कारण ती जमिनीची माती जी असते ती चिकटते. हा. त्याच्यामुळं वरंबी पडत नाही. वरंबी वरंबी पडत पडत नाही. नाही. हा. ती माती मोकळी होत नाही. मग हा. जरासे गोळे गाळे होतात. म्हणजे तुम्ही थोडं थांबता त्या ठिकाणी, थोडं वापसा येऊ हो, देता. हो. थोडं वापसा म्हणजे येऊ देता. बऱ्याच ठिकाणी असं होतं की शेतकरी पाऊस पडला, हम्म. सगळ्यांच्या एकदा पेरण्या सुरू झाल्या हम्म. तर त्याच गावातले नाही, बाकीच्या गावातले ट्रॅक्टर येतात, 2 दिवसात पेरणी नाही, मोकळी. आम्ही तसं नाही. आणि कोणी अर्धा दिवसही थांबायला तयार नसतं. नाही, आमचं तसं नाही. आम्ही तरी आता 4 समजा दिवस आम्ही लागले हे साहेब. शेत पेरायलो हा. आणि जर पाऊस झाला, आपल्याला आता वाटलं बा आता टायराले गोळे लागायले, आता आपलं पेरणी यंत्र चालत नाही, तर आम्ही ते राहिलेलं उद्या सकाळी जाऊन पेरून येतो. पण आम्ही तेव्हा त्याच्यात शेवटी तिथला 4 पेरत दिवस नाही. लागले तर आम्ही हा. पेरीन यानच, दुसरं आणणारच नाही यंत्र. बरोबर. असं हे म्हणजे यंत्र काही 100% जण म्हणतात की हे बेरते, नाही, तर बेरत नाही साहेब. जास्त समजा जर जो लावणारा माणूस असा ट्रॅव्हल चालवणारा असला हा. ड्रायव्हर, त्यानं जर समजा चढ उतार न पाहता त्यानं जर मागं रिवर्स घेताना हा. धुऱ्याला लागलं म्हणजे मातीचं, तो माणूस नवीन असेल तरच तरच बेरतं. बेरते, नाही तर बेरत नाही. अनुभवी जर अनुभवी driver असला तर असेल बेरत तरी नाही. बेरत आणि नाही. ज्या ड्रायव्हरला हे शिकायचं असलं तर एक वेळ आमच्या गावात यावं आणि बरं. एक पेरणी होईपर्यंत त्यानं ध्यान ठेवा 2 दिवस, ते आपोआप शिकून जाणार. म्हणजे माझी वाशिम जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की तुमच्या घरी बीबीएफ यंत्र असेल, कोणत्या तरी योजनेतून घेतलेलं किंवा तुम्ही स्वतः घेतलं, परंतु ड्रायव्हर अभावी, व्यवस्थित ड्रायव्हर नाही मिळाला किंवा काही अडचणी आल्या आणि म्हणून घरी पडलं असेल, आपण फक्त जनावर बांधत असतो, हे लय सोपं आहे. 10 तर वर्षाचा मात्र मुलगा बी चालू शकते. Yes. तर नक्कीच तुम्ही या वरुडतोफा गावामध्ये या. इथं हे जे शेतकरी आहेत, इथं जुने पुराणे हे सांगतात की कुठं जुनं यंत्र असेल तर आम्हाला द्या, आम्ही हो. दुरुस्त करतोय आणि चालते, वापरताय. या गावातले जवळपास 100% शेतकरी या बीबीएफ यंत्राने पेरणी करतात, उत्पादन पण चांगलं घेतात. आणि सगळ्यांना माहिती की यानं उत्पादन चांगलं येते पण अडचणी राहतात, तर त्या अडचणीवर सुद्धा कशी मात करावी तरी हे या गावाकडून आपण शिकू शकतोय. आपले खूप खूप धन्यवाद. पुढे चालून मला कोणाला अडचणी आल्या बी तरी आमच्या गावाशी संपर्क साधा. आम्ही तुमच्या सर्व तुमचा अडचणी नंबर दूर सांगा करून एकदा. टाकू. 76 66 04 48 56. ओके.